रिझल्ट का आता काय देवा लावलाय. सकाळच्या 9:30 वाजलेत. पिल्लू अजून उठलं नाही. इकडे गुब्बी उठायला लागलाय. प्रिन्स आज तुझा रिझल्ट आहे. आज आहे 31 मार्च. उठ, स्कूलमध्ये जायचं आहे आपल्याला आज. तर 8 ते 9 दिवस झालं प्रिन्सला सुट्टी लागली आणि आज त्याचा रिझल्ट आहे. सो दररोज सुट्टी आहे म्हणून निवांत उठणार बाळ. आज त्याला मी लवकर उठवते. लवकर म्हणलं तर 9:30 वाजलेत तरी सुद्धा त्याला उठायचं नाही. रात्रीच्या 12-1 वाजतात झोपायला त्याला. उठा उठा, जायचं चला रेडी होऊन. शिव तू येणार ना? उठा. नाही जायचं स्कूलमध्ये. प्रिन्सला कदाचित माहीत पण नसेल रिझल्ट म्हणजे काय असतं. त्याच्या आयुष्यातला हा पहिला रिझल्ट आहे आणि तो कसा करतोय बघा. रिझल्ट आहे आज. रिझल्ट म्हणजे काय? रिझल्ट म्हणजे माहित नाही बघा, त्याला माहित नाही अजून. गुब्बी तुझं पण ऍडमिशन आहे यावर्षी. तू पण जायचंय स्कूलमध्ये. काय जाणार ना तू? आता जातोय म्हणतोय पण फर्स्ट डे ह्याचा स्कूलचा कसा असणार आहे काय माहिती. प्रिन्सचा फर्स्ट डे खूप चांगला होता. प्रिन्सचा फर्स्ट डे कसा झाला होता तर मी तुमच्यासोबत मोठा ब्लॉग शेअर करते, कारण तो ब्लॉग आहे माझ्याकडे. मी नक्की शेअर करेन, तुम्ही नक्की बघा. नेक्स्ट ब्लॉग त्याच्यावरच येईल. इथं मी डोसा करते. कालचंच पीठ आहे बघा, एवढं आहे. मग त्याचे डोसे. आणि इकडे मला आणि ह्यांना उत्तप्पा बनवते. चटणी पण केली फोडणी द्यायची. आणि मुलं ना इकडे TV बघतायत. हे बघा, अजून भरपूर कामं आहेत मला. घर लोटून काढायचे पण अगोदर नाश्ता करून ह्यांना खाऊ घालायचं. मग ते पसारा करतात, मग लोटून वगैरे काढायचं. आणि ह्यांना अजून थोडंसं पावडर वगैरे लावून मग स्कूलमध्ये जायचं. तर आता भेटूया आपण डायरेक्ट नाश्ता करून झाल्यावर स्कूलमध्ये जाताना. तर रेडी झालोय, खाली ह्यांनी बोलवलंय सो जायचं. रेडी? तर सगळी सकाळची कामं माझी झाली, जसं की धुणं भांडी घर लोटून पुसून सगळं झालंय. नाश्ता पण सगळ्यांचा झाला. सो आता म्हणलं याला दुपारचंच रुटीन माझं असणार आहे. चला. रिझल्ट आहे. आम्हाला क्लासरूम मध्येच बोलवलं. तिकडं चाललंय. तिकडं आहे क्लासरूम. रिझल्ट लेख आता काय देवा लावलाय. मग ते बघा 200 पैकी 194 त्याला मार्क्स भेटलेत. मॅडम खूप तारीफ करत होती त्याची. आणि तुम्ही आता आला नाही. ते मॅडम एक कंप्लीट करत होते बघा. त्याचं स्कूल सारखं बंद करून तुम्ही गावाला जाताय. टॉपचा 1 विद्यार्थी आहे, त्याचं स्कूल कधीच बंद करू नका म्हणत होते, पण आम्ही सारखं गावालाच जातो. काय करायचं. मॅडमला चल घरी जायचं आपल्याला. चला मॅडमला चल घरी जायचं आपल्याला. चला. बिस्किट. तर आता आम्ही घरी आलो. तर हा आहे नर्सरीला. आणि LKGच्या मॅडम म्हणत होत्या की प्रिन्स खूपच ॲक्टिव्ह आहे, कारण त्यांची पण भेट घ्यायला प्रिन्स जातो ना. तर सगळ्याच मॅडम UKGची मॅडम सुद्धा खूप तारीफ करत होत्या प्रिन्सच्या, खूप सपोर्टिव्ह आहे म्हणून. आणि त्याचे व्हिडिओ पण सगळे बघतात. मला आश्चर्य वाटते, यूट्यूबवर जे मी व्हिडिओ टाकते ते सगळे बघतात आणि ते म्हणतात किती क्यूट आहे प्रिन्स आणि किती चांगलं तो बोलतो. यूट्यूबवर पण त्याला आवड आहे, सो ती आवड पण जपा असं म्हणत होतं मॅडम. तर आता त्याचं LKGचं ॲडमिशन करायचं आहे आणि गुब्बीचं सुद्धा नर्सरीचं करायचं आहे, सो ते लवकर करून द्या म्हणते. आता तुझी एक फाईल करायची, त्याच्यात सगळे सर्टिफिकेट रिझल्ट लावायचे. काय प्रिन्स, आणि तू केवढं दिसतोय त्याच्यात है ना. तर सगळ्याला A ग्रेड भेटलेत त्याला. हे बघा, फक्त मॅथमध्येच B+ आहे, नाहीतर सगळीकडे A+A+ भेटलेत आहे ना. बघा मार्क्स अजून एकदा दाखवते त्याचे. तर प्रिन्सच्या मॅडम एवढंच म्हणत होते की प्रिन्स खूप हुशार आहे, तो ॲक्टिव्ह आहे, म्हणजे सगळ्याच ह्याच्यात ऑलराऊंडर आहे तो. खेळायच्यामध्ये असेल, डान्समध्ये असेल, सगळीकडे चांगला परफॉर्मन्स त्याचा आहे. स्कूलमध्ये आला का सगळ्या मॅडमशी फ्री माइंडली बोलतो तो, सगळ्यांशीच खूप छान पद्धतीने तो बिहेव करतो. सो त्याचं स्कूल मात्र तुम्ही
अजिबात मिस करू नका असं ते म्हणतात. कारण आम्ही म्हणजे कायमचंच आमचं असतं महिन्याला गावाला जायचं आणि काही कारणास्तव आम्ही जातच असतो, पण तसं करू नका मॅडम म्हणले. कारण ते आपले युट्यूबचे ब्लॉग सुद्धा बघतात, सो त्यामुळे त्यांना समजतंय की आम्ही गावाला गेलेलो. आता त्यांना खोटं सांगितलं की बरं नव्हतं म्हणून आम्ही गेलतो तर नाही, ते म्हणतात आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो, तुम्ही खोटं बोलताय. सो त्यांना कसं माझे व्हिडिओज बघायला भेटले आय डोंट नो, पण त्यामुळे ते आम्हाला ओरडत होते की प्रिन्स खूप हुशार आहे, तर त्याचं स्कूल वगैरे ना मिस करू नका तुम्ही. ह्या वेळेस तर अजिबात करू नका. CBSE पॅटर्न असल्यामुळे सिलेबस सगळ्यांना खूप कठीण असतो. आता मागच्या वेळी जेव्हा मी इंग्लिश मिडियमचं असं म्हणलं होतं ना, तर मला युट्यूबवर 1-2 कमेंट आल्या की मराठी शाळेतच मुलांना घालायचं, इंग्लिश मिडियमला का घातलं. तर मला पण खूप आवडतं मराठी मीडियम, कारण माझं सुद्धा शिक्षण मराठी मीडियममध्ये झालंय. बट आम्ही कर्नाटकमध्ये राहतो, तिथे मराठी स्कूल अजिबात नाही आहेत तर कन्नडा मीडियम स्कूल किंवा इंग्लिश मीडियम स्कूल. मग कन्नड मीडियमला घालून काय करायचं, आपल्याला काहीच उपयोग नाही. मग म्हटलं इंग्लिशमध्ये घातलं तर ठीक आहे, चांगलं चालेल, म्हणून इंग्लिश मिडियममध्ये त्याला घातलंय. आणि 5वी पर्यंतच त्याला आम्ही इथे शिकवणार आहे, नंतर महाराष्ट्रामध्येच त्याचं शिक्षण पूर्ण होईल, जेणेकरून त्याला मराठीत सुद्धा थोडं आलं पाहिजे म्हणून ह्या विचारानं. सो तुमचा सगळ्यांचा गैरसमज दूर झाला असेल की आम्ही त्याला इंग्लिश मिडियममध्ये का घातलं. सो त्याची प्रोग्रेस ओव्हरऑल खूप चांगली आहे असं मॅडम म्हणत होत्या. आणि प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकडे हेच अपेक्षित असतं, पण असं काहीच नाही की आम्ही त्याच्यावर अभ्यासाचा प्रेशर घालतो. मी तर कधीच त्याला अभ्यास कर म्हणून ओरडत नाही. तो आला काच त्याचा ते सगळा अभ्यास जो होमवर्क आहे ना तो फिनिश करतो. सो मी कधीच त्याला कशाच्याच ह्याच्यात प्रेशर करत नाही की तू हे केलं पाहिजे, तू पहिला नंबर काढलाच पाहिजे, नाही. आणि तुम्ही सुद्धा पालक असाल तर मुलांवर असं प्रेशर करू नका. त्यांची जी आवड आहे ना ते जोपासा. आणि आम्हाला स्कूलमध्ये पण प्रत्येक वेळी ते टीचर्स वगैरे असतात ना, ते तेच सांगतात की मुलांवर प्रेशर अजिबात घालू नका, त्यांची जी आवड आहे तेच जोपासा. सो ह्या व्हिडिओतून मला इतकं सांगायचं, तुमच्या मुलांना त्या गोष्टीत सपोर्ट करा ज्या गोष्टीमध्ये त्यांचा आवडता छंद आहे आणि त्या गोष्टीमध्ये त्यांना जास्त म्हणजे जास्त हुशार आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा. मग ते डान्स क्लास असतील, खेळ असेल कोणताही किंवा काहीही असो, त्याला तुम्ही सपोर्ट करावा असं मला तरी वाटतं. प्रिन्स कसं वाटलं मॅडमला भेटून? तर सगळ्या मॅडमशी खूप चांगली ओळख केली, फ्री माइंडेड सगळ्याशी बोलतो. आणि आता तो नर्सरीला आहे तर UKG मॅडमशी सुद्धा भेटून आला, तुम्ही बघितलंच मागच्या क्लिपमध्ये, हो ना. चला आता सुट्टी लागले, 2 महिने सुट्टी आहे पिल्लूला माझ्या. काय काय करणार सुट्टीत? होमवर्क करायचं आहे 1 to 100 पर्यंत, 1 to 3 लिहायचं आहे, काय ABCD A to Z लिहायचं आहे. तर दररोज तो लिहितो, मला माझ्याकडे येतो लिहून दे म्हणून, मग मी ABCD A to Z लिहिते आणि मग तो खाली पेन्सिलच्या ह्याच्यात लिहितो. स्वतः घेऊन येतो तो बुक आणि मला म्हणतो लिहून दे. त्यामुळे मी काय त्याच्यावर प्रेशर कधी घालत नाही अभ्यास वगैरे कर म्हणून. बघा पेन्सिल तर कायम हातातच असते त्याच्या, आणि भिंती सुद्धा कशा रंगवल्या, त्याच्या रिझल्टवर पण लिहिलंय बघा इथे. समजून घेतो सगळं तो म्हणून. आणि खरंच त्याला 1दा-2दा शिकवलं ना तर चांगलं लक्षात ठेवतो. बघा प्रिन्सने मला न सांगता पाणी आणून दिलं. थँक्यू बेटा.